चला तर बाप्पासाठी आपण बनवूया घरच्या घरी मोदक. हे मोदक आहे ना घरच्या घरी दुधाने बनवलेले आहेत, शुद्ध आहे. दूध आणि साय यामध्ये मी वापरलेले आहे. थोडेसे केसर वापरले आहे, रंगासाठी हे ऑप्शनल आहे. आणि गोड होण्यासाठी मी यामध्ये खडी साखर टाकली, जी खांड शुगर म्हणतात. तुम्ही नॉर्मल साखर वापरू शकतात. एकत्र करायचं, घट्ट झालं म्हणजे त्यामध्ये दूध टाकायचं आहे केसरचं, रंग छान येतो याने आणि सुगंधही येतो. तर एकदा आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं खोबऱ्याचा कीस टाकल्यानंतर याला एक चांगलं थोडं घट्ट होऊ द्यायचं. एक गोळासा तयार व्हायला लागला की यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची. सुगंध छान येतो याच्यामुळे. आणि बनवून बघा, इतके छान होतात आणि खरंच स्वस्तही पडतात. तर घरच्या घरी चांगल्या पद्धतीने शुद्ध असे मोदक गणपती बाप्पाला बनवा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही रील शेअर करा, जेणेकरून तेही